मी पण 4 वडे खाईल. 2 प्लेट मध्ये ना, एका प्लेट मध्ये 2. ऑनलाईन एवढं महाग आहे. 2 वडे 92 रुपीची. मिले बिन से चला जाऊं, तोड़े जमाना सारा मेरे दिल में तड़प के जब ना, मेरे दिल में तड़प के जब से न जाने चला आया ये मौसम प्यारा प्यारा, मेरे दिल में तड़प के जब मेरे दिल में तड़प नका आता. काहीतरी लस्सी बिस्सी घेऊ त्यापेक्षा, किंवा चहा पिऊ. पिल्या नको नको, ते मारुतीचं घेतलं तर ठीक आहे. केळीची तू मला घ्या. किती छान वातावरण झालंय मस्तपैकी. आणि आम्ही बाहेर निघालो फिरायला. मी 1 महिन्यानंतर लिटरली बरी झाली ना आता. किती छान वातावरण आहे. आणि 2 चक्र तर आमच्या गावातच झालंय. अजून नेचरमध्ये बाहेर निघालेच नाही, कारण खायला घेतलं मस्तपैकी. सायंकाळला आम्ही वडे घेतले. आता वेपर्स घेणारे, आता दिशेला घेणारे, आणि मग जाणारे, आणि लगेच संध्याकाळ होणार आहे एवढ्या वेळात. खरंच ना किती छान वाटतं. आज मला असं वाटतं की म्हणजे मी कुठं हरवले होते स्वतःला. मला असं वाटतं की मी कुठं हरवले होते, मी कुठं होते. मला असं वाटत होतं की आजारी पडले होते, खूप आजारी पडले. मला असं वाटतं मी गावाला गेले होते कुठेतरी. सगळ्या गोष्टी मिस करत होते. आता एवढ्याला आलो ना. आता दिशेला घ्यायचं असं त्याला. तुला पण थोडीशी कंपनी होऊन जाईल ना. खेळती तिच्या बापाने वाढत काढलं तिला. कसं वातावरण झालं ना सर्व. आणि लिटरली माझ्या पायात चप्पल नाही. माझी चप्पल, नवीन चप्पल तुटली मीन्स म्हणजे खराब झाली. ती त्यांची चुकी आहे ॲक्च्युली. ती ठीक करायला दिली आहे तुम्ही. मी नंग्या पायाने चप्पल नाही माझ्या पायामध्ये. आज बिना चप्पलची फिरणार आहे आणि पावसामध्ये. किती छान दिसतं बघा गाडी. संध्याकाळी घरी. काय 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 रे अभय? काय दरी म्हातारीन संध्याकाळी घरी. काय वाटतंय? पण आहे ना पावसात आहे ना पावडे खायचे माझ्या एकदम. तुम्हाला पावडे पण चहा असा स्पेशल पाहिजे. मस्त आहे ना. बघा बालाजींना काय खाऊशी वाटतं बघा.
मस्तपैकी भजी, पावडे, मस्तपैकी चहा गरम. खरंच पण खरंच आहे हे खरं आहे हा, खायला खरंच आवडतं. अहो पण आपण तुमच्या बर्थडेला तळलेले काय असं ना गरम गरम कधी घेईल कधी पाडलं अरे मला फॉल घ्यायचा होता ना तो वॉटरचा काय. पण ऐका ना तुमच्या बर्थडेला, ऐका ना जेव्हा तुमच्या बर्थडेला आपण गेलो होतो 7 रुपयाचा फॉल घेऊन दिला असेल तुला मी. साडीचा फॉल का. ऐका ना जेव्हा आपण बर्थडेला गेलो होतो बघा तुमच्या अंजनेरीला, तेव्हा किती ते काहीतरी पावडे का काहीतरी काय खाल्लं होतं आपण तिथे ना गल्ली, ते असं टपरी होती बघा हा ना. नाही फेकू शकत. हे तुम्हाला कसं वाटते वातावरण. खरंच छान वाटतं. मला असं वाटतंय ऊन पाहिजे होतं तर मला भारी वाटलं. खूप छान वाटतंय ना, मुलांना पण छान वाटतंय. आजारी आहे ना आता आपल्यासोबत येईपर्यंत तो आजारी नाहीये. आपल्याकडनं गेला का मग आजारी, घरात गेला का आजारी पडून जाईल है ना बाई. बघायला किती छान वाटतं मस्तपैकी. आणि असं गरम गरम असं काहीतरी खाऊशी वाटतं. आम्ही घेतलंय पण मग आता थंड झाला असेल ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपवास आहे एकादशीचे, त्याच्यामुळे खाऊ शकत नाही आम्ही बाहेरचं पावडा वगैरे. जे बालाजींची इच्छा होती ती पूर्ण नाही करू शकत. नेक्स्ट संडेला वगैरे जर आलोच बाहेर तर बघूया. पण ह्या संडेला काही असा प्रोग्राम नाहीये, असा काहीच प्लॅन नाहीये कारण उपवास आहे. पेरूची वाडी गेली ही, पेरूची वाडी. इथला ब्लॉग होता तो आमचा पेरूच्या वाडीचा हॉटेल्सवर. बघा किती छान निसर्गरम्य असं वातावरण मी कॅप्चर करते, तुम्हाला दाखवतीये आणि बडबड पण करतेय. आणि मस्त वेकेंड ड्रायव्हर पण आमचा खूप छान. आणि इतकी छान गाणी लागली रोमॅन्टिक मस्त पैकी. क्या बात है, बहुत रोमांटिक हो गया है. अभी मुझे गोदी में उठाने वाले ही है, अभी मैं वीडियो निकालूंगी रील. शेड्या बघा रूप तेरा मस्त. रील बनवत होता कसा तो व्यक्ती ना मस्त पैकी. मी पण बनव आया. आता नाही आला. डार्लिंग धीरे चलो डार्लिंग. आप बहुत हेवी ड्राइवर है, हमें पता है बहुत ही ज्यादा. आणि इकडेच आहे ना होते बघा. इथे वॉटरफॉल होऊ शकतं, इथे होऊ शकतो वॉटर. होय घ्या ना. किती छान. मी तर हा पावसाळा बिलकुल सुद्धा सोडणार नाहीये. मी एवढ्या रील्स बनवणार आहे ना एवढ्या पावसामध्ये ह्या की खूपच. मी माझा चेहरा तुम्हाला दाखवते. मी नुसती बडबडच करते, मी दिसत नाही तुम्हाला. थोडस आवाज कमी
बाबा थोडी काच खाली करा ना, म्हणजे काही सुद्धा कळत नाही याच्यातनं, सगळं ब्लर येत आहे. करा थोडी अजून. बघू शकता तुम्ही, बघा किती छान, किती सुंदर असं वातावरण आहे ना. मस्त वाटतंय ना, मस्त वाटतंय. वाव, पावसात फिरण्याची मजाच वेगळी. पण आणि गाणे बघा कशी रोमॅन्टिक. आणि त्या साबुदाण्यांचा इतका छान स्मेल सुटलाय, इतका छान वास सुटलाय त्या साबुदाण्यांचा की कंट्रोल होत नाहीये. पण आम्ही कुठेतरी असं छान वेगळे स्टॉप बघतोय, स्पॉट, आणि मग थांबू आणि मग खाऊ. गाड़ी में बंद, वो भी कम रख नहीं है, चाबी फेंकनी पड़ेगी, खोएगा तो. उडणार आहे कुठे? कांचकुचीची करडारली. अच्छा आला. खूपच छान वातावरण इकडे ना. मस्त वातावरण, छान वातावरण आहे. सोचो कभी ऐसा हो तो क्या. छोटा चाला. काढायला असं जोराचा फटका लागला पावसाचा. हो, अशी मजा आली ना दिशा, एक नंबर. मी आजारी येईन, माझे चाळे बघा काय चाललेत. थांबणार आहे 5-10 मिनिटं. आणि आता बघू ना एखादा स्पॉट छान पैकी. केस कसे ओले झाले माझे 2 मिनिटात. मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते, खूप छान आहे. है ना हो, इकडे भरपूर पाऊस चालू आहे ना. बापरे, भरपूर पाऊस चालू आहे इकडे. आपल्या इकडे कमी आहे, आपल्या इकडे काही नाही ना. हो ना, बघा ना इकडे किती पाऊस चालू आहे. हो का. आता हे काय त्र्यंबक आलं ना, बघ गिरणारा आलं का. छान, यस, गिरणाऱ्याचा बोर्ड आला. ओ बापरे. हाँ भाई, हाँ हाँ. ओ बापरे. सगळी लोक फिरायला चालले. मोर आहेत मध्ये, इथं मध्ये मोर आहे. दाभाडे फार. बापरे, कुठून घेऊ तेच समजलं नाही मला.
बापरे. कुठे लावायचं होतं हात? इथं छातीत लावायचं होतं. हातीत लावायचं बरोबर म्हणतो ना हो तो. तर त्या माणसाला आहे ना इतकं सगळं त्या पोलिसांनी ना इतक्या स्पीड मध्ये म्हणजे ते सगळे लावून घेतले, सगळे रस्ते बंद केले. फक्त ते आहे ना याच्यासाठी त्या अँब्युलन्स साठी सगळे रस्ते चालू केले होते. तर आहे ना त्या माणसाने पाच घंटे ते ना तिथं आहे ना त्या बँगलोरहून कुठंतरी पोहोचला. बँगलोरला पोहोचला रे. अरे ती न्यूज आहे ना शिळी झाली आता. हे पण खाली. अय्या किती सुंदर दिसतंय. ओ हे का होते ते बघा, ते कपल्स येतात बघा. ते राहतात ते काहीतरी 2 का 5 दिवसाचं काहीतरी पॅकेज राहतात. हो 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 डॅम पे. हा का? डॅम कोणता डॅम? आपण नाही गेलो का? कोणतं? कश्यपी. फुगडा ना वरती बघा ना आभाळ कसं आलंय. माणूस होता त्यांचे कपडे खराब होतात ना फ्रेंड्स. बघा मी पण तुमच्याशी बोलते, तुम्ही बघा किती म्हणजे किती नेचर म्हणजे काय बघू. बापरे, ह्याच्या पलीकडे काही सुंदरताच नसते बिलकुल. स्त्री किंवा पुरुष कोणी कितीही सुंदर असो, पण ह्या नैसर्गिक सुंदरतेच्या पलीकडे काही सुंदरताच नसते, बिलकुल नसते, खरंच नसते. देवाने काय बनवलंय ना भगवानाने, खरंच काय सृष्टी बनवली त्याने. आणि आपल्याला दृष्टी पण दिली बघायला. आणि आता तुम्ही कुठे कुठे जाणार आहेत फिरायला हे मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि मी पण अजून कुठे जाऊ फिरायला तुम्ही मला ही कमेंट करून सांगायची आहे की लक्ष्मी तू इकडे जा किंवा तिकडे जा फिरायला, असं मला कमेंट करून सांगा. कारण आज खूप छान वाटते. मी आज किती दिवसातून बाहेर आली आहे आणि मी मिस झाली ती, स्वतःलाच हरवले होते मी. आणि ह्या पावसाच्या वातावरणात मी परत माझ्या नवऱ्याला सापडले आता मी. आणि हा बघू शकता हा डॅम आहे. हो दिसते का हे फ्लॅट वगैरे तुम्हाला? फ्लॅट एक मिनिट. हॉटेल पाहिजे वरती सगळे गेलो होतो का? आणि हे धरण बघू शकता. आणि हे बघा हे झोपड्या कशा आहेत ना. आणि हॉटेल वाव सो नाईस. बघा आमचं नाशिक बघा किती सुंदर आहे. कोकणला सुद्धा जायची गरज नाही, इतकं सुंदर नाशिक आहे आमचं. मस्त पैकी खूप छान. बघितलं का? आणि तुम्ही बघू शकता हे धरण आहे, कश्यपी धरण आहे. इतकं मोठं धरण आहे. वॉटरफॉल दाखवते मी तुम्हाला. बघा छोटे 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 छोटे. वाव अय्या किती सुंदर आहे. हो ना, मी असं छान पैकी मेकअप करून येणार आहे इकडे आणि मस्त की व्हिडिओज काढणार आहे मी. आवाज कमी करा. वाव. आणि हे रस्त्याला पाणी बघा, हे पाणी हे बघा छोटे छोटे किती छान. हे बघ आणि हे बघा किती छान. मी उतरून दाखवू का एकदा? हॉटेल आहे इकडे पण, हॉटेलचे अय्या कशी पब्लिक थांबली ना. बघा पब्लिक कशी थांबली बघा. वाव केवढा डॅम आहे. आणि लोक गेले ते डॅमला बघायला मध्ये. किती छान आहे का दिशा. हे भगवंता म्हणून मला पाऊस
खूप आवडतो. ताया, हा हे जे धरणापेक्षा आहे ना पैठण पक्षा. धरण तुम्ही पाहिलं नाही, लय खूप मोठं आहे ते. बघू शकतो तुम्ही हे धरण. मी दाखवते तुम्हाला. नाही. बघा हे मला कोण वाचलं. उतरू का? छान हॉटेल आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या साईडला पण तुम्हाला गिरणाऱ्या साईडला खूप छान छान हॉटेल्स मिळतील आणि निसर्ग तर इतकं सुंदर आहे की मी त्याची कौतुकच करू शकत नाही. माझ्याकडे शब्दच नाहीये. पण काय खूप छान. धरण आहे ना, धरणापेक्षा खरंच खूप छान आहे. हॉटेल्स पण कशापीठ खूप आहे इकडे. कशापी धरण होतं हे आणि हॉटेल्स भरपूर आहे इकडे. खूप आणि छान छान हॉटेल आहेत इकडे. तुम्हाला जर यायचं असेल फिरायला तर खूप छान छान हॉटेल्स इकडे या नक्कीच. छान छान म्हणजे फक्त ना फक्त ड्रिंक वाल्यांसाठीच येते. नाही हो, असं नका बोलू. यस, फॅमिली पण थांबू शकते. फॅमिलीसाठी नाही हॉटेल्स. माणसांना काय तेच दिसतं म्हणून तेच बोलतं, पण असं काही नाही. पुढे घे. इथून खूप छान होऊ शकतो वॉटरफॉल. लांबपर्यंत वॉटरफॉलच आहे. येऊ शकतो तुम्ही. रस्त्यामध्ये बांधलेली आहे. दोन्ही side. बघा मी किती म्हणजे किती शूट करू मलाच कळत नाही की इतकं छान छान दिसतंय. तर मला नाही असं वाटत आहे की एका ब्लॉग मध्ये हे सगळं पूर्ण होणार आहे. कारण एक हा ब्लॉगच म्हणजे पूर्ण किती भरेल असं वाटते मला. किती सुंदर गाई वासरं हे आपल्याला कधी मिळतं का तरी बघायला. बघा बरं, काहीच मिळत नाही आपल्याला. आपण जेव्हा येतो ना पावसाळ्यात म्हणजे वर्षात एकदा दोनदा जेव्हा माणूस फिरायला निघतं ना तेव्हाच हे सगळ्या काही गोष्टी दिसतात माणसाला. अशा काहीच मिळत नाही बघायला. बघा आता हे असं कुठं शेत बघणार आहे बरं आपण आपल्या सिटीमध्ये. झोका पण पाळणा केलेला आहे का बाळाला? छोटा तिकडे पाळणा दिसतोय का? हे बघा आज बाबा कसे चालले. हे बघा आता मोठा वॉटरफॉल होणार आहे. अय्या हा बाहेरून घ्यायला पाहिजे होता ना. हा बाहेरून खूप छान आला असता. स्लम एरिया, हे खेड्यातली वस्ती. खेड्यातली वस्ती ना. आणि ऐका ना घरांमध्ये पाणी गेलं असेल हो, है ना? अय्या भारी वाटतं बरं का पण अशा ठिकाणी. है ना. खरंच मजा येते पावसाळ्यात. खरंच. गेला तो माणूसही करत होता. त्याच्यात बसला होता का तो? आणि मुलांना बघा किती छान वाटते. किती खुश झाले है ना. मस्त पैकी गरम गरम खाण्याची आमची चोट हुकली. इकडे घेऊन थांबले असते ना नाही तर आम्ही मस्त पैकी गरम 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 बालाजींनी मागवलं असतं तर खायला. यार कस घराच्या जवळ जवळ असे कस काही तळे असू शकतात बरं तुम्ही? छोटे छोटे तळे सारखे बघा ना. इथे थांबायचं का? हे काय हा हे बघ हे इथे थांबू शकतो बघ. हो ना. मग कुठं थांबणार आहे पिलू आपण? हो ना आपण बरं रस्त्यावर थांबा ना लवकर. मग है ना. छान आहे पिलू जबा. ओपन स्पेस आहे. वाव लुक ॲट दिस लुक ॲट दिस लुक ॲट दिस लुक ॲट दिस लुक ॲट दिस. वाव इट्स अमेझिंग. वाव
अरे लिटरली धुकं आहे रे वरती. आपण बाई थांबू द्या ना. पटकन शूट घेतला. वॉटरफॉल वा 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 सुंदर आहे. ओ वा आलं ना काय चला बाई एक पोळा घेऊन आलो. माझ्या भाषा पण मी का हो नाही राहिलेली. वाव